वनवासात आलेले प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण पंचवटीत राहायला गेल्यानंतर थोड्याच दिवसांनंतरची गोष्ट. एके सकाळी कुटीसमोरच्या सारवलेल्या अंगणात तिघेही बोलत बसले होते. काही अंतरावरून जाणाऱ्या एका राक्षसीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. ती त्यांच्याकडे आकर्षित झाली. श्रीरामांचं रूप बघून ती रामांच्या समोर येऊन म्हणू लागली, हे देखण्या पुरुषा, कृपा करून मला सांग की तू कोण आहेस? तापसवेश परिधान करून तू राक्षसांनी व्यापलेल्या या भागात का आला आहेस? श्रीरामांनी तिला आपली माहिती दिली. नंतर त्यांनी राक्षसीला ती कोण आहे हे विचारलं. माझं नाव शूर्पणखा. मी रावण, कुंभकर्ण, बिभीषण, खर आणि दूषण यांची बहीण आहे. मी या अरण्यात राहते. मी हे मोकळेपणाने तुला सांगते की मी तुझ्या प्रेमात पडले आहे. तू माझा पती झालाच पाहिजेस असा मनाने मी निर्धार केला आहे. राक्षसीने प्रेमळ नजरेने एक कटाक्ष रामांवर टाकला. तसं तिने मांडलेल्या प्रस्तावावर राम मनापासून हसले आणि सहज विनोदाने म्हणाले, मी तर आधीच विवाहित आहे आणि तुझ्यासारखी तरुण सुंदर मुलगी सवतीबरोबर राहणं कदापि पसंत करणार नाही. माझा भाऊ तो माझ्यापेक्षा थोर वीर आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी नाही, म्हणून तू त्याच्याशी विवाह करावास असं मी सुचवतो. हे बोलणं खरं वाटून ती राक्षसी लक्ष्मणाला म्हणाली, प्रिय सुंदर वीरा, तू मला विवाह करण्यास अधिक योग्यतेचा वाटतो आहेस. मला तुझी पत्नी म्हणून स्वीकार. वैवाहिक जीवनाचा परमानंद उपभोगत आपण या वनातच एकत्र राहूया. लक्ष्मण हसत म्हणाला, शूर्पणखे, तुला माहिती असायला हवं की माझ्या मोठ्या भावाचा मी सेवक आहे. म्हणून माझ्याशी विवाह केलास तर तू त्याची दासीच होशील. त्यापेक्षा रामांची द्वितीय पत्नी म्हणून तू अधिक बरी. राम आणि लक्ष्मण हे आपली चेष्टा करतायत हे शूर्पणखेला समजलं नाही. पुन्हा रामांकडे वळून ती म्हणाली की तुला ही कुरूप सीता फारच प्रिय दिसते, म्हणून मी तिला आत्ताच खाऊन टाकते आणि तुला माझा पती बनवते. असं म्हणत शूर्पणखा सीतेच्या दिशेने धावली. तथापि रामांनी तिला अडवलं आणि लक्ष्मणाला म्हणाले, सीतेला धोका होईल अशा कोणत्याही पद्धतीने तू या राक्षसीची चेष्टा करू नकोस, पण तिला चांगली अद्दल घडव. रामाने आज्ञा करता क्षणी लक्ष्मणाने आपली तलवार उपसली आणि रामाच्या देखतच क्षणार्धात तिचं नाक आणि कान कापले. शूर्पणखा वेदनांनी विव्हळली आणि रक्तबंबाळ मुख घेऊन ती पळून गेली. तिचा बंधू खर हा इतर अनेक राक्षसांसोबत जिथे राहत होता तिथे शूर्पणखा गेली आणि जोरजोरात हुंदके देत शूर्पणखेने त्याला सगळी कथा सांगून त्याच्याकडे हट्ट धरला की तू त्या दोघांनाही ठार मार, तरच मला समाधान लाभेल. खराला राम लक्ष्मणाचा भयंकर राग आला. खराने राक्षसांपैकी सर्वात सामर्थ्यशाली अशा 14 जणांना बोलवलं आणि त्यांना राम, लक्ष्मण, सीता यांचा वध करण्यासाठी शूर्पणखेबरोबर पाठवून दिलं. शस्त्र उगारून राक्षस रामांवर धावून गेले. 14 बाणात रामांनी त्यांच्या शस्त्रांचे तुकडे तुकडे केले. आणखी 14 बाणांनी त्या राक्षसांच्या हृदयांचा वेध घेतला. पुन्हा रडत आलेल्या शूर्पणखेकडून हकीकत कळताच खर आणखीन 14,000 सेनेसह रणवाद्यांच्या घोषात पंचवटीकडे जायला निघाला. रणवाद्यांचा ध्वनी कानी पडताच श्रीरामांनी सूचना केल्याप्रमाणे सीता एका गुहेत दडून बसली आणि लक्ष्मण तिचं रक्षण करत उभा राहिला. श्रीराम राक्षस सेनेला तोंड द्यायला सज्ज झाले. त्यांना मारण्यासाठी समोर येऊन उभ्या ठाकलेल्या दूषण आणि त्रिशिरा यांना श्रीरामांनी ठार केलं. इतर राक्षसांवर अस्त्र सोडली. खराने उरलेल्या थोड्याफार राक्षसांना एकत्र करून रामांवर भयंकर हल्ला चढवला. त्यानंतर झालेल्या अचानक युद्धात बाणांनी आकाश असं काही झाकलं गेलं की त्यामुळे सूर्य दिसेनासा झाला. बराच वेळ युद्ध झाल्यानंतर श्रीरामांनी 1000 बाण सोडले. शरीराच्या प्रत्येक रंध्रातून रक्त वाहत असलेल्या खराने
रामांच्या दिशेने शेवटची झेप घेतली. त्याने तसं करताच रामांनी एक प्रखर बाण निवडला, जो खराच्या छातीत शिरताक्षणीच तो मृत होऊन जमिनीवर पडला. अकंपन नावाचा एक राक्षस, जो या संहारातून कसाबसा निसटला होता, तो सरळ रावणाच्या लंकेत पळाला आणि त्याने रावणाला त्याच्या 2 भावांच्या मृत्यूची बातमी दिली. हे ऐकल्याबरोबर रावण अत्यंत क्रोधित झाला आणि ओरडला, अशा तऱ्हेने मला चिथावून आपला मृत्यू जवळ ओढवून घेण्याचं धाडस कोणी केलं? आता त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. अगदी इंद्र, यमराज किंवा साक्षात विष्णूसुद्धा. मला ताबडतोब सांग, मला असा क्रोध आणायचं साहस केलं तरी नक्की कोणी?